राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची नियोजित सुट्टी रद्द। राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची नियोजित सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे। मंत्रालयीन व शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी असेल। अजित पवार गटातील हा मंत्री भाजपमध्ये जाण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या एका माजी मंत्र्याने अजित पवार गटातील बड्या मंत्र्यांबाबत खळबळजनक दावा केला आहे। संबंधित मंत्री हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचा दावा या माजी मंत्र्याने केला आहे। आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याचे वेध। उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याचे वेध लागल्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आहे। यावेळी सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे। पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मिळणार मोफत। आता पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे। लग्नाला तब्बल 5 दिवस उलटले असताना सोनाक्षी आणि झहीर हॉस्पिटलमध्ये। लग्नाला फक्त 5 दिवस उलटले असताना शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीने सर्वांनाच हैराण केलं आहे। सोनाक्षी आणि झहीर त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये पोहोचले असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। संविधानाचे नाव घेऊ नका असे म्हणणारे बिर्ला देशद्रोही कोण म्हणाले पहा। मनुस्मृतीतील 4 श्लोक विचाराधीन होते असे अजित पवार म्हणत असतील तर मी त्यांचा धिक्कार करतो। तसेच संविधानाचे नाव घेऊ नका असे म्हणणारा या देशाचा देशद्रोही आहे। बिर्ला देशद्रोही आहेत असे आव्हान यांनी म्हटलंय। मंत्री धनंजय मुंडे यांचा रोहित पवारांना टोला। आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवार यांनी रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्यांची नावं सांगावीत, नाही तर तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात आहात हे माध्यमांसमोर येईल असा टोला मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार रोहित पवारांना लगावलाय। अजित पवारांचा जयंत पाटलांना चिमटा। रखडलेल्या जलसिंचन प्रकल्पावरून अजित दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना चिमटा काढलाय।